हॅलो, हा बोला बोला. क्रेडिट कार्ड? हो चालेल ना. म्हणजे तुम्ही 3 लाख देणार? काय 5 लाख देणार? हो चालेल ना. चालेल का धावेल. मी कोण? मी आप्पा. आप्पा म्हणजे विनायक ब्रह्मे. माझी मुलं जगदीश ब्रह्मे, जनार्दन ब्रह्मे, प्रभाकर ब्रह्मे आणि स्वानंद ब्रह्मे. माझा नातू आदित्य कश्यप. आता घरात कोणीही नाहीये. संध्याकाळी 6 नंतर फोन करा. आता ठेवा. कोणाचा फोन आला होता, कोणासाठी आला होता म्हणून सांगू असं विचारणं. हॅलो. अरे ठेवला वाटतं. झाली तयारी? येस, खूप एक्साइटेड आहे मी. काय काढलंय? तुम्ही निघा निघा. चंदू काका, मला चिडायला लावू नका. मी सांगतेय, मला आता तुम्ही दोघं इथे नको आहात. निघा. ताई साहेब असं नका ना करू. अहो साहेब मला नोकरीवरून काढून टाकतील. आता जर का तुम्ही इथून निघाला नाहीत ना तर बिचारे. आणि काय कसं किती वेळ? हा कॉलेजमध्ये रिझल्ट लागणार आहे म्हणून तर नाही जात होत आपण कॉलेजला. खूप टेन्शन आलं यार. तुला कसलं आलंय ग टेन्शन? टेन्शन तर आमच्या सारख्यांनी घ्यायचं असतं. नाही म्हणजे तुला किती मार्क्स मिळाले ना तरी सुद्धा तुझे डॅडी माझ्यासारखे 10 MBA तुझ्या हाताखाली ठेवू शकतात. आणि हो, तसंही लग्नानंतर नोकरी करायलाच हवी असं नाहीये ना तुमचं आमच्यासारखं. त्यातून तुझे डॅडी घर जावई शोधणार आहेत तुझ्यासाठी. तेच नकोय मला. मला माझ्या पायावर उभं राहायचंय आणि हीच तर सुरुवात आहे. चल 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 यार. कुठल्या गल्लीत जायचं? या गल्लीत की या गल्लीत? तूच ठरव. ओके. 10, 20, 30, 40. सही आहे. असं काय करतेय? पेपरही असंच सोडवते मी. 10, 20, 30, 40 करून. लग्न सुद्धा असंच करणार आहे. म्हणजे 10, 20 करताना जर चुकून भटजींवर 100 आले तर भटजीच्या काळात माया घालणार आहेस ना? चल ग. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. ए सई, अगं माझे 100 इकडे आलेत. चल ग. चल 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 चल. हॅलो. हॅलो आप्पा. हा दादा बोलतोय. दादा आदित्य आलाय का घरी? त्याचा रिझल्ट होता आज. कोण आप्पा आणि कोण दादा? मी मुख्यमंत्री बोलतोय. आप्पा तुमच्या हातात पेपर आहे ना? हो. ठेवा पेपर. आदित्य नाहीये ना, फोन ठेवा. मुख्यमंत्री. चल एक मिनिट एकदा बोलून दाखवते. ओके ओके. लोणचे 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 बेडेकरांचे, नाते 4 पिढ्यांचे, उत्तम चटकदार चवीचे लोणचे बेडेकरांचे. लेट्स गो. काय चाललंय? नमस्कार. तुम्ही हे दार नाही उघडलंय. तुम्ही उघडलाय तुमच्या नशिबाचा दरवाजा. नाहीतर तुमचे पाय आमच्या घराला कसे लागणार? अगं बाई सासूबाई, बरोबर तुमचीच वाट बघत होतो. या या ना. या 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 या. आजोबा बसा बसा बसा. तुमचा काहीतरी गैरसमज होतो. तुम्ही आधी बसा. चला चला. काही गैरसमज नाही.
तुम्ही आगबाई सासूबाई बदल्या ना. तू सासूबाईचं लग्न लावून दिलं ना, छान केलं. नाही आजोबा तसं नाही. नाही कसं? बघतो ना मी रोज टीव्हीवर. नाही आम्ही हेच लोणचे 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 बेडेकरांचे नाते 4 पिढ्यांचे उत्तम चटकदार चवीचे लोणचे बेडेकरांचे. बेडेकरनं पाठवलं तुम्हाला? उभ्या राहा, उभ्या राहा. सामान कुठे? ते हात ठेव आणि लागा कामाला. काल कुठे होतीस? फोन नाही करायचं सांगायला या येणार नाही म्हणून. तू नसती तर कामं कोणी करायची? पुन्हा असा खाडा केला पगार कापील, लक्षात ठेव. आधीला आणलंय का मग तिला? ठीक आहे जा. तू असं कर, तू केरसोनी केरीतला केर काढ आणि तू ग हात लावून भांडी घास. चला. आजोबा तुमचा गैरसमज होतोय. आम्ही हे सामान गैरसमजापायी बॅग घेऊन निघालीस माझ्या पोराला एकटं टाकून. अगं या घरची सून ना तू. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तुला लग्न करून आणलंय. ते काय असं घर सोडून जायला? आणि आई ना तुझी तुला माहेरी परत न्यायला आली आहे. मुलीला समजवण्याच्या ऐवजी तिचा संसार उद्ध्वस्त करायला निघालास. कोणी जाणार नाही कुठे. हो आजोबा मी तुमची सून नाहीये. असं नको बोलू ग. काळजाला घर पडतात. विसर सगळं. ठेव ती बॅग. कर नमस्कार आणि म्हण की जाणार नाही म्हणून. नमस्कार. असा नमस्कार करायला कोणा गदाड्याने शिकवलं तुला? वाकून नमस्कार कर. अष्टपुत्र सौभाग्यवती भाव, सुखी भाव. म्हातारा झालो की मी आता. मला आधाराची गरज आहे. सोडून जाऊ नकोस. माझ्या आदित्याची काळजी घेणारी कोणीतरी हवं ना. तू असं कर, बस मी चहा घेऊन येतो. ऐसे तुम्ही बसा, मी चहा घेऊन येतो. डेंजर होतं ना, पण गोड होते. गोड होते. चल मग जाऊया परत. वेडी आहेस का? बरं झालं सटकलो आपण. नाहीतर ना त्यांनी खरंच लग्न लावून दिलं असतं त्यांच्या कुठल्या तरी डेंजर मुलाशी. चल चल. तिकडे जाऊ नकोस. तिकडे एक डेंजर आजोबा राहतात. आम्ही कसे बसे सटकलोय ते तुला वेड करून सोडतील. पळ. आदित्य आपल्या कॉलेजमध्ये आपला सिनियर आहे. फायनल इयर MBA इन फायनान्स. खूप स्कॉलर आहे. नेहमी पहिला आहे तो. ओय चल ना. हा सई ऐक ना. ही सई ही शपथ रिझल्ट बघायचा आहे यार. ठीक आहे बघ. बघू. ही सई मी पास झाले. काँग्रेस काँग्रेस. मी तू सई तू पण पास झाली. सई
36%. 36%. हा. अप्पा आदित्य ये अप्पा तुम्ही बरे आहात ना? हो. अहो कोण मुली कोण होत्या त्या? काही केलं नाही ना तुम्हाला? कोण पोरी? कुठल्या पोरी? अप्पा हो तुम्हाला किती वेळा सांगितलंय, काही गरज पडली तर पिंट्या मामाला बोलवून घेत जा ना गॅरेज मधून. इथंच तर बेल्ट ठेवली आहे. बरं असो, गडबडी तुम्हाला सांगायचंच राहिलं. आधी नमस्कार करतो. सांगायचं काय राहिलं? सांगतोय अप्पा आज परीक्षेचा रिझल्ट लागला माझ्या. MBA इन फायनान्स. अख्ख्या कॉलेजमध्ये पहिला आलोय मी. 92%. काय म्हणतोस? अरे वा 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 वा, अभिनंदन. पुरा हुशार तर तू आहेसच. बस असाच मोठा होत राहा. अप्पा परीक्षेत पास झालो याचा आनंद आहेच आहे, पण त्याही पेक्षा आता नोकरी मिळून स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल याचा जास्ती आनंद आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप केलंय ना माझ्यासाठी. आता माझी पाळी. दादा मामा, भाई मामा, बंधू मामा, पिंट्या मामा, तुम्ही सगळेच किती वेगवेगळे आहात. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र कॉमन, तुमच्या सगळ्यांचं माझ्यावरचं प्रेम. आदित्य ना तू. हो अप्पा. मी सगळं काही विसरीन, पण हे नाही विसरणार की तू माझा नातू आदित्य आहे. हो अप्पा. माझ्या लाडक्या मुलीचा एकुलता एक मुलगा. पोरा, तुझे आई बाप ऍक्सिडेंट मध्ये गेले तेव्हा मी तुझ्या आईला शब्द दिला होता की तुझं सगळं मार्गी लागल्याशिवाय मी प्राण सोडणार नाही. मी बरा जाऊ देईन तुम्हाला. लहानपणापासून बघितलं तुम्ही काय काय केलंय माझ्यासाठी. माझ्या डोळ्यात साठलेलं पाणी कधी गालांवर नाही ओघळू दिलं, आणि आता जायच्या गोष्टी करता. पोरा, असा शिक. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. खूप शिक, खूप मोठा हो. आणि हो, या परीक्षेत जसे मार्क मिळवलेस ना तसेच SSC मध्ये देखील मिळाव. हो आणतो अप्पा. बरं तुम्ही जेवलात का? हो जेवलो ना, पोटभर जेवलो. अरे काय मस्त झालं होतं जेवण म्हणून सांगू तुला. मस्त. अप्पा मला जाम भूक लागली आहे. तुम्ही जेवणार? मला पण लागली. मी जेवलो कुठे? चल जेवूया. चल. मात्र SSCचं तेवढं लक्षात ठेव. हो ठेवतो. ए क्लासवाल्या, ए झिरो. दुकान काढून बसलाय ना तू क्लासचं. एवढे पैसे घालतो तुझ्या घशात. ए फालतू कारण नाही पाहिजे. फालतू कारण नाही पाहिजे. फक्त 36% मार्क. अरे क्लासला पाठवलं की मार्क वाढतात. तुझा उपयोग काय? झोपा काढत होतास का तू? 2 लाख दिलेत तुला. पाहिजे तर अजून 2 लाख घे. पण पुढच्या परीक्षेत माझ्या मुलीने टॉप केलं पाहिजे. समजलं काय? ए फालतू नॉनसेन्स नाही पाहिजे. तिने सगळं करायचं, मग तू काय करणार? चल फोन ठेव. चल. पगार किती तुझा? पगार किती? 30,000 साहेब. बाहेर या कामाचे किती पैसे मिळतात? 12,000 रुपये साहेब. तुला गाडी चालवायचा किती पगार मिळतो? 50,000 रुपये साहेब. आणि बाहेर ड्रायव्हरला किती पगार असतो? 20,000 रुपये. म्हणजे इतरांपेक्षा तुम्हाला जास्त पगार मिळतो. डबल पेक्षा जास्त. कशासाठी? का? ताईंसोबत राहण्यासाठी. मग तुम्ही आता कुठे आहात? आणि ताई कुठे आहे? ताई ताई. डॅड, तू सरांना फोन केला होतास? सर? ना. कोण सर? मी नाही केला फोन. खोटं बोलू नकोस. का फोन केला होतास? अरे मला कमी मार्क्स पडलेत.
कोण बोललं तुला? हा, कोण बोललं तुला कमी मार्क मिळाले? 36% म्हणजे एकदम बेस्ट मार्क आहेत, हो की नाही ना? अगं माझ्या सगळ्या मार्कांची टोटल केली ना तरी 36% होणार नाही. डॅड, 36% हे वाईटच मार्क्स आहे. आणि यात सरांची काय चूक? बिचारे रडत होते माहितीये फोनवर. असं नको ना रे करू डॅडू. बेटा आता मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. मला हवं ना तसंच वागणार आहे मी. हे बघ बेटा, आजपासून हे ड्रायव्हर काका आणि चंदू काका मला माझ्या बरोबर यायला नकोय. सतत आपले मागे 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 असतात. सगळेजण हसतात माहितीये माझ्यावर. म्हणतात आली हिची वरात. आता काय फक्त नवरा शोधला की बास? तो तर शोधणारच आहे मी. घर जावई हवाय मला. हा हसतोयस काय तू? डॅड, माझं ठरलंय. आजपासून मला हे दोघही जण माझ्या बरोबर यायला नकोय. माझी काळजी मी घेऊ शकते. मी स्वतः ड्राईव्ह करू शकते. हे बघ, मुलींना ड्राईव्ह करता येत नाही. काय काय म्हणालास तू? मुलींना ड्राईव्ह करता येत नाही? आता तर मी गाडी चालवणारच. आणि आत्तापासून चालवणार. किल्ली द्या. शेवटचं सांगते मी, किल्ली द्या नाहीतर. बाबा दे दे लवकर किल्ली दे. गुड. चल. 800. माझं तोंड काय बघताय? जा ना तिच्या मागे. गेली ती. काय झालं? सई आली होती ना, कुठे गेली? ते रागावून गाडी घेऊन गेली. काय? हो, मी तुझ्यावर रागवली असणार ती. छान, नेहमीप्रमाणे. बायकोचं अजिबात ऐकायचं नाही. देवानं स्वतःला खूप अक्कल दिली आहे ना. अगं पण सईमध्ये जेवढे वाईट गुण आहेत ना ते सगळे तुझ्याकडून आलेत बघ. अरे का 8-0. तू काय ऐकतोय? चल. ए, त्यांना कशाला बोलतोयस? त्यांना काय बोलायचं नाही. जा ना बाबा, जा ना. ही मुलगी काय करेल ना, हिचा काही नेम नाही. हॅलो बेटा. डॅडा, मला फोन करू नकोस. थांब यार, थांब ना. हळूहळू हळूहळू. ते काका आहेत. हळूहळू हळूहळू हळू. आई शपथ, सई माणूस आहे यार. सई यार, प्लीज वेडेपणा करू नकोस यार. आपल्याला खूप जगायचंय अजून. सई यार, माझं पहिलं लग्न पण नाही झालं यार अजून. सई यार प्लीज. मूर्ख. मंदी असली तरी शेअर मार्केटची काळजी करण्याचं काहीच कारण नाही. अहो, हीच वेळ असते त्यावेळी शेअर्स विकत घ्यायचे असतात. म्हणजे मग नंतर तेजी येते. आदित्यचा काही फोन आला का रे? नाही रे दादा. रिझल्ट होता त्याचा आज. थांब, मी पिंट्याला फोन करतो. हा भाई बोल. नाही ना आदित्याला त्याचा रिझल्ट आलाय. मी एक काम करू, बंधूला फोन करून बघू का? नाही रे, मला पण नाही आला फोन. पण ऑनलाईन रिझल्ट येतो ना. मी पण काय बाळवट आहे. थांब, ऑनलाईन बघतो. पहिला आला आदित्य. 92%. पहिला आला. अरे हा कॉलेजात पहिला येतो आणि आपल्याला साधं कळवतही नाही. ताबडतोब घरी या सगळे. हा, अहो सर, पण वकील कशाला हवा तुम्हाला?
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. पिंटू मामा अरे खूप दिवसात एक पण कस्टमर आला नाही रे. आणि तू गेला आणि कोणी गाडी घेऊन आला तर तू आहे ना. नाही मला घरी जायला लागेल. मला आध्याला भेटायचंय. अरे पहिला आलाय तो. अरे काय काम नाही त्याला, तो उपाशी राहावं लागेल. उपाशी राहायला लागेल. काही कोणी उपाशी राहत नाहीये. अल्लाह अल्लाह. कारण आता लवकरच मला जॉब लागणार आहे. पण काय बोलू नकोस तू आमच्याशी. आम्ही सगळे चिडलोय. का रे? मग तू एवढा पहिला आलास. हा काय घरी वगैरे सांगायची काय पद्धत आहे की नाही? तुला कसं कळलं? चल घरी तुला पण कळला. जा जा फिल्टर काहीतरी थंड मागव. जा. हा जा. काय आधी पहिला आला तू. हा तर काय काय केलंस तू. काय MBA रे. हा MBA काय काय असतं ते. म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट है ना. हे आद्या अरे या गॅरेजचं बघ ना काहीतरी. अरे काय कस्टमरच येईन असं झालंय. पिंट्या मामा पण बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे ते होऊ शकत. आलं कस्टमर आलं. आले आले कस्टमर आलं. पिंट्या दिस इज माय गॅरेज. हा हेल्प आय. Yeah. So just get it done. As soon as you can, just fix it up, please. फिक्स. Yeah. आय कमिंग. आय ए आद्या हे जरा चल ना. ते कस्टमर फाडफाड इंग्लिश बोलते. तिकडे डेंजर आजोबा राहतात. आम्ही कसे कसे सटकलोय ते तुला वेळ करून सोडतील. ही बघतोच हिला. गाडी ठोकली आहे, लगेच रिपेअर करून द्या. गाडी चालवत कोण होतं? गाडी ना, गाडी सई चालवत होती. ही चालवत होती. मग बरोबरच आहे. काय काय म्हणालास? मी म्हटलं तू गाडी चालवत होतीस ना, मग बरोबरच आहे.